बड़ी खबर सामने आ रही है। मशहूर वकील गुणरत्न सदावर्ते ने मनसे अध्यक्ष राज ठाकरे को धमकी दी है। मनसे कार्यकर्ताओं ने टोल वसूलने वालों के खिलाफ जमकर विरोध प्रदर्शन किया। इसी दौरान जमकर नारेबाजी की गई। किसी के द्वारा टोल बूथ का केबिन जला दिए जाने से विवाद खड़ा हो गया। बताया जा रहा है कि किसी अज्ञात व्यक्ति ने यह कृत्य किया। अब इस टोल विवाद में मशहूर वकील गुणरत्न सदावर्ते भी कूद पड़े हैं। गुणरत्न सदावर्ते ने सीधे तौर पर मनसे अध्यक्ष राज ठाकरे को चुनौती दी है। उन्होंने चेतावनी देते हुए कहा कि राज ठाकरे तुम्हारी दादागिरी नहीं चलने देंगे। साथ ही उन्होंने कहा कि राज को गंभीर चेतावनी भी दी है। उद्योग मंत्री उदय सावंत से मुलाकात के बाद गुणरत्न लगातार मीडिया से बातचीत कर रहे थे। इस बार उन्हें राज ठाकरे से डर नहीं लगेगा, ऐसा उन्होंने बयान दिया है। उन्होंने कहा कि राज ठाकरे से कहना आपके पिल्ले जो आपको फोन कर धमकी दे रहे हैं वे कुछ नहीं कर सकते। मेहनतकश जनता ऐसी विनाशकारी चीजों से बिल्कुल नहीं डरती। यह प्रभु श्री रामचंद्र के विचार और नाथूराम जी गोडसे के अखंड भारत के विचार को बढ़ावा देने वाला संगठन है। उन्होंने कहा कि राज ठाकरे से सावधान रहे, अपने पिल्लों से कहे कि वे धमकी भरे कॉल ना करें। गुणरत्न सदावर्ते ने चेतावनी दी है कि वो ऐसे फोन पर धमकियां देने के बजाय आमने सामने की लड़ाई के लिए बिल्कुल तैयार है। इसी बीच सदावर्ते शिवाजी पार्क पुलिस स्टेशन पहुंचे और उन्होंने राज ठाकरे के खिलाफ केस दर्ज करने की मांग की है। राज ठाकरे ने टोल बूथ जलाने की धमकी दी, इसलिए सदावर्ते का ये कहना है कि उनके खिलाफ मामला दर्ज हो। मजदूर आबादी की 154 सीआरपी के तहत शिकायत दर्ज की गई है। उन्होंने यह भी कहा कि मनसे अध्यक्ष राज ठाकरे के खिलाफ तुरंत मामला दर्ज करें। गुणरत्न सदावर्ते की इस मांग पर मनसे नेताओं ने भी अपनी प्रतिक्रिया दी है। मनसे नेताओं ने यह कहा कि उन पर ध्यान ना दे, उनकी बातों पर ध्यान बिल्कुल ना दे। साथ ही अविनाश जाधव ने यह भी कहा कि मुझे लगता है कि वे पागल हो गए हैं और उनके जवाब का बिल्कुल भी प्रतिरोध नहीं करना चाहिए। सुनिए उनका बयान, उन्होंने क्या कहा है। हिंदू राष्ट्र भारत हमारा असं मानणारा कष्टकरी जनसंघ हे संघटन आहे। जे संघटन या भारत म्हणून, मग तो गुजराती भाऊ असेल, बॉम्बेमध्ये राहणारा हिंदी भाषिक भाऊ असेल, तमिली भाऊ असेल, तेलुगू भाऊ असेल, मराठी भाऊ असेल, या सगळ्यांसाठी महाराष्ट्र, बॉम्बे आणि हिंदू राष्ट्र भारत हमारा म्हणून इथे सुखाने गुणागोविंदाने नांदणारी माणसं आहेत। परंतु मागील काही काळापासून हे लक्षात आलेलं आहे की पोलोचे जे खेळाडू आहेत ते पोलोचे खेळाडू कायमस्वरूपी कधीतरी बाहेर येऊन वल्गना करत असतात। ते म्हणजे श्री राज ठाकरे, मनसेचे अध्यक्ष आहेत एका छोट्याशा राजकीय पक्षाचे। ते काय करतात तर ते येतात आणि कधी भाषेवरून मुंबईला लढवायला पाहतात, तर कधी आता आज त्यांना अचानक सुचलं, पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं, जसं वयोवृद्ध माणसं जसे स्टोरी टेलर असतात आजोबाच्या वयातले, त्या प्रकारे येऊन सांगितलं की आम्ही टोल नाके जाळून टाकू आणि त्यानंतर काही वेळामध्येच टोल नाके जाळण्यात आले। ही अत्यंत गंभीर बाब आहे। या बॉम्बेनी, या मुंबईनी बेरोजगारी युवकावर येऊन ठेपलेली अशा नालायक विचारांमुळे त्याचं कारण सांगायचं की कायद्याची पायमल्ली करू नका। एक दुसरी गोष्ट, त्यामुळे जो बिझनेस आहे मुंबईतला तो निघून जातो। आज ज्या प्रकारे सार्वजनिकरित्या जे टोल नाके ते जाळण्यात आले, स्वतः वल्ग म्हणजे हे करून, इन्स्टिगेट करून, ते अत्यंत चुकीचं आहे। म्हणून आज कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री पाटील, मनोज मुदलियार, श्री राठोड, श्री तिवारी, श्री धकाते ह्या सगळ्या महत्वाच्या कष्टकरी जनसंघाच्या पदाधिकाऱ्याने जे आहे शिवाजी पार्क पोलीस स्थानकात सीआरपीसी 154 खाली श्री राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष यांच्यावर एफआयआर दाखल करावा आणि त्यांना तातडीने अटक करावी। कारण महाराष्ट्राला, मुंबईला, बॉम्बेला विध्वंस नको आहे, याकरिता कष्टकरी जनसंघ अग्रगण्य आहे। आणि त्यासोबतच
महाराष्ट्रामध्ये कोणत्याच प्रकारे राज ठाकरेंची दादागिरी चालू दिली जाणार नाही, हे डंक्याची चोट पे सांगत आहोत. कारण कष्टकरी जनसंघ हा जे आहे सर्वांना सर्वसमावेशक बॉम्बेला जे आहे न्याय मिळावा ह्याच्यासाठी लढणारा कष्टकरी जनसंघ आहे. आम्ही स्पष्टपणे पोलिसांना सांगितलं, उद्या अधिकचा विध्वंस झाला, उद्या अधिकची जाळपोळ झाली तर याला राज ठाकरेच जिम्मेदार असणार आहेत. त्यामुळं त्यांना तातडीने अटक करा. त्यावर पोलिसांनी सांगितलं की आम्ही तातडीने कारवाईची आम्हाला त्यांनी जे आहे म्हणजे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही पोलीस यंत्रणेवर विश्वास करतो आणि राज ठाकरेंची दादागिरी पुनश्च आम्ही सांगत आहोत. तुम्ही खेळाडू पोलोचे असाल, परंतु तुम्ही राजकारण जे म्हणतात ना, आपण काय म्हणतो, आपण त्याला पाहुणे कलाकारासारखं करत असाल, परंतु महाराष्ट्राला पाहुणे कलाकार तुम्ही राज ठाकरे आम्ही वेटीस धरू देणार नाही आणि विध्वंस आम्ही होऊ देणार नाही. हे आम्ही डंक्याची चोट पे आम्ही तुम्हाला खबरदारी म्हणून सांगत आहोत. मुळात मुंबई टोल नाका जो आहे आपला मुलुंड टोल नाका, त्याला लागून असलेले ही 68 सोसायटींचा हा कॉम्प्लेक्स आहे हरिओम नगर. इथे जवळजवळ 10 ते 12 हजार लोक राहतात आणि किमान यांच्या 2,500 ते 3,000 गाड्या या रोज इकडनं पास होतात. सो अनेक वर्षापासून यांना हा टोलचा त्रास आहे. आम्ही ज्यावेळेला उपोषणाला बसलो त्यावेळेला हे सगळे मला भेटायला आले, पाठिंबा द्यायला आले आणि त्याच दिवशी मी त्यांना सन्माननीय राजसाहेबांना भेटवून देतो म्हणून सांगितलं होतं. साहेब आले, साहेबांना ती भेटले, त्यांचे मुद्दे मांडले आणि सन्माननीय साहेबांनी त्यांना तात्काळ म्हटलं की मी 2-4 दिवसात मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो आणि तुम्हाला घेऊन जातो, तुम्ही तिथे तुमचे मुद्दे मांडा. सो आज सोसायटीने मला बोलवलं होतं कॉम्प्लेक्सने त्यांच्या, आणि संपूर्ण त्यांची जी कमिटी आहे त्यांनी आमचा सत्कार केलेला आहे की आम्ही टोलला वाचा फोडतोय. आज मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. मी ठाण्यातल्या विविध जेवढे मोठे कॉम्प्लेक्स आहेत त्यांची एक कमिटी बनवूया आपण आणि ह्या महिन्याच्या एंडिंगला आपण एक लॉंग मार्च काढूया टोल हटाव म्हणून, बरोबर. सो या सगळ्यांनी तात्काळ त्याला होकार दिलेला आहे आणि ठाणेकर म्हणून पहिल्यांदा ही मुवमेंट आणि चळवळ सुरू होईल की लोक ठाणेकर म्हणून एकत्र येतील. आणि नक्कीच आज इथे आलेलो आहे, मला बरं वाटलंय की लोक जागृत आहेत, लोकांना बदल व्हावा असं वाटतंय. सो या कमिटीबरोबर मला स्वतः काम करायला आवडेल आणि त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि सन्माननीय राजसाहेबांनी त्यांना दिलेला शब्द आम्ही 100% पाळू अशी खात्री देतो. आता आमच्या जर शंकरांनी ठरवलं तर नक्कीच यांचा हरिओम होईल. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले 12,000 रुपये भरायला लागतात, हा खूप मोठा आकडा आहे. म्हणजे आता आम्ही इथे गप्पा मारता मारता मला कळलं की किमान 2,500-3 हजार गाड्या ह्यांच्या आहेत आणि ते दरवर्षी म्हणजे महिन्याला 11,000 रुपये पकडले तर किमान 12,000 रुपये एक गाडीचे भरले जातात इंटू 2-2.5 हजार गाड्या. सो 2,75,00,000 $2.25 करोड रुपये फक्त ही एक सोसायटी भरते वर्षाला. $2.25 करोड रुपये एक कॉम्प्लेक्स भरतं टोलच्या नावावर. सो असे किती कॉम्प्लेक्स आहेत ठाण्यात याचा आकडा कोणाकडे नाही. आणि रोज कॅश कलेक्शन होतं, परत फास्ट ट्रॅकवरनं पैसे जातात, त्याचा आकडा तर प्रचंड मोठा आहे. जर वर्षाला $2.25 करोड रुपये हरिओम नगर नावाची जर सोसायटी देते तर याचा अर्थ ठाण्यातल्या इतर सोसायट्या मिळून किती करोड रुपये दर वर्षाला जमा होत असतील याचा एक अंदाज आपल्याला येतोय. ह्या सगळ्या आकडेवाऱ्या घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊच, पण आमच्या मोर्चातही आमचे ह्या आकडेवाऱ्या असतील एवढं नक्की. मला वाटतं ही सगळी लोक एकत्र आली तर आम्हाला कुठलीही आक्रमक भूमिका घ्यायची गरज नाहीये. ठाणेकर म्हणून जर सगळे एकत्र आले या टोलसाठी तर टोल एवढा मोठा नाहीये की ठाणेकरांच्या ताकदीच्या पुढे. जे कोल्हापूरमध्ये झालं ते जिथे होईल. कधीपासून लॉंग मार्चची सुरुवात? या महिन्याच्या शेवटपर्यंत होईल. आता मला आज इथे बोलवलंय, उद्या लोडाला बोलवलंय, विविध सोसायट्यांमध्ये मी जाईन, तिथल्या सगळ्या लोकांना एकत्र करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. आणि ठाणेकर म्हणून जे काही मला मेसेज आलेत, काही डॉक्टरांचे मेसेज आहेत, ॲडव्होकेट लोकांचे मेसेज आहेत, काही सर्वसामान्य लोक मला मेसेज करतायत की आम्ही तुमच्या टोलला आमचा पाठिंबा आहे. ते सगळे मेसेज आता आमच्याकडनं मनसेकडून स्क्रुटनी केली जाते. या सगळ्यांना फोन करून आम्ही बोलवणार आणि या सगळ्यांना एकत्र करून एक ठाणेकरांसाठी एक लॉंग मार्च ह्या महिन्याच्या शेवटी आम्ही काढणार. त्यांनी सांगितलं सेक्रेटरीने जसं उपमुख्यमंत्र्यांना खांब फुटला पत्रकार परिषदेनंतर, त्यांनी बोलता बोलून गेले की सर्व राज्यातले टोल मुक्त झाले. मात्र खरी हकीकत काय? आता खरी हकीकत काल तुम्ही पाहिलीत, तीच खरी हकीकत आहे. ठीक आहे. एकंदरीत या संदर्भात बघता सर्व सोसायटी एकत्रित आहेत.
पण मुंबईतल्या लोकांना काय आव्हान करावं? आता मी सुरुवात ठाण्यापासून केली आहे. आमचे सत्यवान दळवी हे मुलुंडच्या पण लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. काय त्रास सगळ्यांना आहे, म्हणजे आम्ही ठाणेकर म्हणून आम्हाला त्रास नाही आहे, मुंबईमध्ये जाणाऱ्या लोकांना पण त्याचा त्रास आहे. मुंबईमधल्या 2 कोटी जनतेला याचा नेहमी त्रास आहे आणि अनेक लोक सतत भेटत असतात आणि त्यांचं कधी ना कधी त्या टोलवर भांडण झालेलं असतं. तो राग आजही त्यांच्या मनात आहे. तर सदावर ते म्हणतात की राज ठाकरेजी दादागिरी आणि चालून देणार नाहीये, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे देखील त्यांनी आव्हान. सदार ते हा वेडा माणूस आहे, त्याला उत्तर देण्यासारखं मला तो योग्य वाटत नाही.